In today's lecture, we are going to see about next nomenclature, which is जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ठीक आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, जे काही रूल्स आहेत आपले जे काय आयसोमेरिझम आहे कॉर्डिनेशन केमिस्ट्री कंपाऊंडचं, त्याचे जे काय पाहिलं होते आपण रूल्स पाहिले होते. स्टेप बाय स्टेप आपण काय केलं होतं, रूल्स ते पाहिले होते की कसं काय त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर करायचं. ठीक आहे. आता एक लास्ट पॉईंट राहिला होता त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं की त्याचं प्रेफिक्सचं नेमिंग कसं करणार, त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची, त्यानंतर चिलेटिंग एजंटचे नेमिंग कसं करायचं. ठीक आहे. त्यानंतर ब्रिजिंग ग्रुप असेल त्याचं नेमिंग कसं करायचं, निगेटिव्ह लिगँड असेल, पॉझिटिव्ह लिगँड असेल, न्यूट्रल लिगँड असेल, याचे नेमिंग्स कसं करायचं ते आपण पाहिलं होतं. ठीक आहे. आज आपल्याला त्यातीलच एक शेवटचा पॉईंट पाहायचा आहे, तो आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये काय करायचं आहे की आपल्याला सिस आणि ट्रान्स याप्रमाणे त्याचं काय करायचं, नेमिंग करायचं आहे. मग सिस केव्हा करायचं, ट्रान्स केव्हा करायचं, त्याचं नंबरिंग सिस्टीम कशी असते, ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात त्यामध्ये आपण नॉर्मली पाहतो या गोष्टी. ठीक आहे. सो तोच रूल काय करायचे तिथे अप्लाय करायचे. ठीक आहे. आता सिस असेल, जर दोन लिगँड्स हे 90 डिग्री अवे असतील एकमेकांपासून, म्हणजे काय ॲडजस्टेड पोझिशनवर असेल तर आपण त्याच्यासाठी काय यूज करणार, सिस हे यूज करणार. ठीक आहे. आणि ट्रान्स केव्हा यूज करणार, जेव्हा ते एकमेकांपासून 180 डिग्री अवे असतील, म्हणजे 180 डिग्रीचा अँगल त्यांनी काय केला असेल एकमेकांमध्ये क्रिएट केला असेल तर आपण ट्रान्स यूज करणार. म्हणजे काय की ते एकमेकांना कसे असणार आहेत, अपोजिट असणार आहे. ठीक आहे. सो आणि अनदर म्हणजे काय, नंबर सिस्टीम आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. इथे कसे असणार आहे, 4, 5, 6 लिगँड्स असणार आहेत, म्हणजे नंबरिंग जास्त असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर जास्त असणार आहे, त्यामुळे आपण काय करणार तिथे नंबरिंग यूज करणार आहोत. ठीक आहे. मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज हा प्लॅटिनम दिलेला आहे, प्लॅटिनम कॉम्प्लेक्स आहे हा. त्याला काय कुठले कुठले लिगँड्स अटॅच आहेत, क्लोरीन, त्यानंतर NH3, NO2 आणि NH3. आता दोन सेम जे काय लिगँड्स आहेत ते कसे आहेत, एकमेकांना अपोजिट आहेत. त्यांनी काय केलं आहे, 180 डिग्रीचा अँगल केलेला आहे. ठीक आहे. म्हणून आपण इथे काय यूज करणार, ट्रान्स यूज करणार. आता सुरुवात कशी करायची, आपल्याला माहिती आहे सिक्वेन्स. अगोदर काय येणार, निगेटिव्ह, त्यानंतर न्यूट्रल आणि मग पॉझिटिव्ह. ठीक आहे. मग काय येणार, क्लोरो, त्यानंतर नायट्रो. आता क्लोरो आणि नायट्रो कशावरून घेतलं, आपण अल्फाबेटिकली घेतलं. क्लोरो, नायट्रो, त्यानंतर काय आहे, 2 डाय अमाइन, त्यानंतर मेटल प्लॅटिनम आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती येते, 2 येते. ठीक आहे. म्हणजे हा कसा आहे, ट्रान्स कॉम्प्लेक्स आहे. कशावरून ठरवलं आपण, हे जे काही सेम लिगँड आहे त्यांनी काय केलं, एकमेकांसोबत 180 डिग्रीचा अँगल केलाय, त्याच्यावरून आपण काय घेतलं, ट्रान्स. आणि क्लोरो नायट्रो कशावरून घेतलं, अगोदर निगेटिव्ह लिगँडमध्ये पण सेम जर असेल चार्ज तर मग काय करणार आपण, अल्फाबेटिकली त्याची अरेंजमेंट करणार. मग क्लोरो नायट्रो डाय अमाइन प्लॅटिनम 2. ठीक आहे. हे झालं एक लिगँड. ठीक आहे. आता दुसरं. ठीक आहे. आता इथे पण काय दिलं, प्लॅटिनम दिलं आहे आणि त्याच्या भोवती कुठले कुठले लिगँड आहेत, क्लोरीन, ब्रोमीन, NO2 आणि NH3. मग आता इथे काय करायचा, 1, 3, 1, 3 आणि 2, 4 असं रूल अप्लाय करायचा. म्हणजे काय करणार आपण, अगोदर नंबरिंग देऊन घेणार. नंबरिंग कशी देणार, हायर निगेटिव्ह असेल त्याला फर्स्ट, त्यानंतर मग प्रायोरिटीनुसार, निगेटिव्हिटीच्या प्रायोरिटीनुसार मग काय येणार, क्लोरीन फर्स्ट, ब्रोमीन, NO2 आणि NH3. मग आता नेमिंग कसं करायचं, 1, 3 करायचं आणि मग 2, 4 करायचं. मग काय येणार, 1 क्लोरो 3 नायट्रो. ठीक आहे. 1 क्लोरो 3 नायट्रो, त्यानंतर ब्रोमीन येणार, BRचं ब्रोमो येणार आणि मग नंतर काय येणार, अमाइन प्लॅटिनम 3 आयन. ठीक आहे. ह्याच्यावरती चार्ज असेल त्याच्यामुळे त्याचं काय लिहिलं आपण इथे, आयन असं लिहिलं. ठीक आहे. सो आपण काय केलं, नंबरिंग करून घेतली आणि नेमिंग कसं करायचं, ते ऑलवेज 1, 3, 2, 4 याप्रमाणे काय करायचं, नंबरिंग करायचं. आणि सुरुवात आपण कशी केली, मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे, क्लोरीन. त्यामुळे आपण कशापासून सुरुवात केली, क्लोरीन पासून. क्लोरीन जर इथे असता तर मग कशापासून केली असती, 2 ब्रोमो पासून केली असती, जर क्लोरीन सेकंड पोझिशनवर असतं तर. ठीक आहे. सो हे काय झालं, याचं नॉमेनक्लेचर झालं. परंतु आपण काय करतो, ऑलवेज नंबरिंग करतो म्हटल्यावर क्लोरीन काय येणार, फर्स्टच येणार. त्यामुळे 1 क्लोरो 3 नायट्रो ब्रोमीन प्लॅटिनम 3 आयन. ठीक आहे. हे कशावरून, नंबरिंग करून. आता याच्यानंतरच एक आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, डेक्स्ट्रो आणि लिहो सेम रूल अप्लाय होणार, फक्त आपण तिथे काय ट्रान्स आणि सिस ऐवजी काय यूज करणार, डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी किंवा प्लस ऑर मायनस. जे आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी यूज करतो तेच रूल काय करायचे, ते यूज करायचे. ठीक आहे. त्यानंतर चिलेट जर असेल, चिलेटिंग लिगँड जर असतील
तर आपण सपोज इथिलीन डायमाइन असेल तर आपण ती 2 इथिलीन डायमाइन असतील तर तिथे आपण डाय असं यूज नाही करणार, तिथे काय यूज करणार आपण बीस असं यूज करणार. ठीक आहे. सो हे काय होतं IUPAC नॉमेनक्लेचर होतं कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं. ठीक आहे. सो एक्झाम्पल जेव्हा सॉल्व्ह केले जातील तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की ह्याचं नॉमेनक्लेचर कसं करायचं. त्यासाठी काय करा, तुम्ही एक्झाम्पल सोडवण्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. हे जे काही रूल्स मी सांगितले आहेत ते सर्व काय करायचे त्यामध्ये अप्लाय करायचे आणि त्याच्या अकॉर्डिंग काय करायचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. एक्सरसाइजमध्ये तुम्हाला दिले असतील किंवा बुक्समध्ये पण काय असतील ते एक्झाम्पल दिलेले असतील. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, याचे जे काय ॲप्लिकेशन आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचे, हे काय कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहेत त्याचे जे काय ॲप्लिकेशन आहेत ते आपल्याला ॲप्लिकेशन कुठे कुठे हे अप्लाय होतात हे पाहायचं. ठीक आहे. मग याचं ॲप्लिकेशन कुठे होतं, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन कुठले कुठले आहेत, वॉटर सॉफ्टनिंग असेल त्यामध्ये यूज केलं जातं, त्यानंतर पेंट इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं, ड्रग इंडस्ट्रीमध्ये पण याचा काय केलं जातो यूज केला जातो. त्यानंतर ओव्हर्सपासून आपण मेटल्सचे जे एक्स्ट्रॅक्शन करतो तिथेही याचा वापर केला जातो. ठीक आहे. त्यानंतर जे काय ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस याच्यामध्ये पण काय केला जातो, हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा यूज केला जातो. त्यानंतर फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केला जातो. त्यानंतर बायोलॉजिकल ॲप्लिकेशन पण आहे. बायोलॉजिकल ॲप्लिकेशन म्हणजे काय की जे काय एन्झाईम्स असतात. ठीक आहे. सो बायोलॉजिकल रिॲक्शनमध्ये आपण एन्झाईम्स यूज करतो. सो हे एन्झाईम्स म्हणजेच काय असतात, हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतात. त्यानंतर हिमोग्लोबिन असेल, हिमोग्लोबिन पण काय आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. त्यानंतर व्हिटॅमिन B12 असेल जो कोबाल्ट प्रेझेंट असतो त्याच्यामध्ये, हे मेटल्स प्रेझेंट असतात. सो हे काय झाले, या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे ॲप्लिकेशन झाले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचे जे काही कंपाऊंड्स जे आहेत याची स्टेरिओ केमिस्ट्री पाहिजे. स्टेरिओ केमिस्ट्री म्हणजे काय की आपण कोऑर्डिनेशन नंबर पाहिलेला आहे. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय असतं, जो काय सेंट्रल मेटल ॲटम असेल त्याला अटॅच जेवढे काय लिगँड असतात त्याच्यावरून काय ठरवलं जातं, त्या कंपाऊंडचा कोऑर्डिनेशन नंबर ठरवला जातो. मग ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडवरून याची जॉमेट्री कुठली आहे हे आपल्याला काय करायचं आहे पाहायचं आहे. स्टेरिओ केमिस्ट्री पाहतो म्हणजे काय करतो आपण, त्याची जॉमेट्री काय येते, मेटल्स कसे त्याला अटॅच, लिगँड्स कसे त्या मेटलला अटॅच असतात हे आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहतो. ठीक आहे. सो आता कोऑर्डिनेशन नंबरवरून आपल्याला जॉमेट्री पाहिजे, तर कोऑर्डिनेशन नंबर कुठले 4 पासून तर 10 पर्यंतचे, 4 to 10. नॉर्मली आपण काय करतो 1 पासून 12 पर्यंत कोऑर्डिनेशन नंबर येतात. ठीक आहे. परंतु 1 जो आहे, सो 1 जो आहे हा काय आहे, मोस्ट कॉमन काय आहे, 4 आणि 6 हे कोऑर्डिनेशन नंबर काय आहेत मोस्ट कॉमन आहे. 2 आणि 3 हे रेअरली काय आहेत कॉमन आहेत, म्हणजे मोस्टली ते येत नाही. मग 2 जर कोऑर्डिनेशन नंबर असेल तर त्याचं जॉमेट्री जे असतात एक तर ती लिनियर असते किंवा बेंट असते. ठीक आहे. 3 जर असेल तर त्याची जॉमेट्री जी आहे ती पिरॅमिडल असते. ठीक आहे. किंवा ट्रायगोनल प्लेनर किंवा पिरॅमिडल असते. ठीक आहे. सो नॉर्मली कॉमन कुठले आहेत 4 आणि 6 हे कोऑर्डिनेशन नंबर काय आहेत कॉमन आहेत. आता आपल्याला काय करायचे, 4 पासून तर 10 पर्यंतचे कोऑर्डिनेशन नंबर पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या जॉमेट्री येतील ते आपल्याला पाहायचे आहे. ठीक आहे. सो आता फर्स्ट पाहूयात आपण कोऑर्डिनेशन नंबर 4. कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणजे काय की याला किती लिगँड्स अटॅच असतील, 4 लिगँड्स अटॅच असतील सेंट्रल मेटल ॲटमला. मग कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर 2 प्रकारच्या जॉमेट्री येतात. एक आहे टेट्राहेड्रल आणि दुसरी आहे स्क्वेअर प्लेनर. ठीक आहे. एक कुठली आहे टेट्राहेड्रल आणि दुसरी आहे स्क्वेअर प्लेनर. मग कशी टेट्राहेड्रल म्हणजे काय, लाईक दिस. त्याचं एक्झाम्पल आपण घेतलं CuCl4 2-. मग मध्ये कॉपर असणार आणि त्याच्या भोवती काय असणार आहेत, हे क्लोरीनचे 4 लिगँड्स असणार आहेत. ठीक आहे. सो एक काय आली टेट्राहेड्रल आली, दुसरी कुठली आली स्क्वेअर प्लेनर. एक काय केला जातो स्क्वेअर तयार केला जातो त्याला काय बोललं जातं स्क्वेअर प्लेनर. त्याच्यासाठीचं एक्झाम्पल घेतलं आपण CuNH3 4 ठीक आहे. सो कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर 2 प्रकारच्या जॉमेट्रीज येतात. एक आहे टेट्राहेड्रल आणि दुसरी आहे स्क्वेअर प्लेनर. ठीक आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर 5. ठीक आहे. कोऑर्डिनेशन नंबर 5 मध्ये पण 2 प्रकारच्या जॉमेट्रीज येतात. एक आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल आणि दुसरी आहे स्क्वेअर प्लेनर. ठीक आहे. ट्रायगोनल बायपिरॅमिडल म्हणजे काय, याच्यामध्ये काय असणार आहे 5 लिगँड्स असणार आहेत. त्याच्यावरून काय तयार होणार आहे, या 2 प्रकारच्या जॉमेट्री तयार होणार आहे. एक आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल आणि एक आहे स्क्वेअर प्लेनर. आता या दोघांमध्ये मोस्ट स्टेबल कुठले आहे, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ठीक आहे. ट्रायगोनल बायपिरॅमिडल म्हणजे काय, या प्रकारची. ह्यांनी काय केलं आहे ट्रायगोनल म्हणजे ट्रायंगल तयार केला आणि हे काय झाले वरती आणि खाली 2 लिगँड्स झाले. या प्रकारचे काय करायचे, ह्या 2 प्रकारच्या जॉमेट्रीज तयार केलेल्या. कुठला, ज्याचा असा कॉम्प्लेक्स ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे 5 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे 5 त्याच्यामध्ये काय असणार आहेत लिगँड्स प्रेझेंट असणार आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे कोऑर्डिनेशन नंबर 6. आता कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हणजे काय की त्याला किती लिगँड्स अटॅच असणार आहे, 6 लिगँड अटॅच असणार आहे. 6 असेल तर नॉर्मली तो काय करतो ऑक्टाहेड्रल जॉमेट्री तो तयार करतो.
परंतु काही वेळेस काय होतं की त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन होतं, डिस्टॉर्टेड जॉमेट्री तयार होते. आणि जेव्हा हे डिस्टॉर्शन होतं तेव्हा त्याच्यामध्ये काय तयार होतं, टेट्रागोनल प्रकारची काय तयार होते, जॉमेट्री तयार होते. केव्हा, जेव्हा कॉर्डिनेशन नंबर काय असेल 6. मोस्ट स्टेबल कुठला आहे, ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री कॉर्डिनेशन नंबर 6 साठी काय आहे, मोस्ट स्टेबल आहे. परंतु इन केस डिस्टॉर्शन झालं तर मग काय तयार होतं, जॉमेट्री टेट्रागोनल प्रकारची जॉमेट्री तयार होते. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉर्डिनेशन नंबर 7. कॉर्डिनेशन नंबर 7 मध्ये काय 3 प्रकारच्या जॉमेट्रीज आहेत. एक आहे पेंटागोनल ट्रायपिरामिड, सेकंड आहे कॅप ऑक्टाहेड्रॉन आणि थर्ड आहे कॅप ट्रायगोनल प्लेन. ठीक आहे, आता ह्याचे जॉमेट्रीज कशा येतील ते आपण पाहूया. कॉर्डिनेशन नंबर काय पाहायचं आपल्याला, 7. 3 प्रकारच्या जॉमेट्री सांगितल्या. फर्स्ट आहे पेंटागोनल बायपिरामिड. आता याच्यामध्ये काय असणार आहे, 7 लिगॅंड असणार आहेत. मध्ये काय येणार, सेंट्रल मेटल, बिलो अबव 1, हे किती झाले 3, 5 आणि 7. ठीक आहे, सो हे काय झाले, पेंटागोनल बायपिरामिड. मध्ये काय असणार आहे, सेंट्रल मेटल आणि भोवती काय असणार आहे, 7 काय असणार आहे, लिगॅंड्स असणार आहेत. मग पेंटागोन तयार केलं ना त्याने, पेंटागोनल बाय पिरामिड अशा प्रकारचं काय तयार केलं, वरती आणि खाली पिरामिड तयार केला. ठीक आहे, नेक्स्ट आहे कॅप ऑक्टाहेड्रॉन. ठीक आहे, मध्ये मेटल, कॅप ऑक्टाहेड्रॉन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे कॅप ट्रायगोनल प्रिझम. ठीक आहे, यामध्ये ते काय करतात, प्रिझम लाईक स्ट्रक्चर बनवतात. मेटल, इथे लिगॅंड, हे काय केलं त्यांनी, एक प्रिझम लाईक स्ट्रक्चर बनवलं. सो याच्यावरून आपण काय नाव दिलं त्याला, कॅप प्रिझम ट्रायगोनल प्रिझम. ठीक आहे, किती लिगॅंड्स झाले, 1 2 3 4 5 6 आणि 7. इथे काय असणार आहे, 7 लिगॅंड. 1 2 3 4 5 6 7. येस, 7 काय असणार आहे, तिथे लिगॅंड असणार आहे. ठीक आहे, सो कॉर्डिनेशन नंबर 7 असेल तर कुठले कुठले, पेंटागोनल बायपिरामिडल, त्यानंतर कॅप ऑक्टाहेड्रॉन आणि कॅप ट्रायगोनल प्रिझम या प्रकारचे काय तयार करणार आहे, जॉमेट्री तयार करणार. आता याचे जर एक्झाम्पल पाहायचे म्हटले तर याचे एक्झाम्पल काय येणार, UF7 3 मायनस, त्यानंतर F4
पी मायनस हे काय झाले त्याचे काही एक्झाम्पल झाले. त्यानंतर इथे काय एक्झाम्पल येणार NbOH6 पी मायनस M2O3 NbF7 2 मायनस त्यानंतर ZrF7 हे काय झाले त्याचे काही एक्झाम्पल. हे केव्हा कोऑर्डिनेशन नंबर 7 असेल तर 3 प्रकारचे जॉमेट्री पेंटागोनल बायपिरामिडल कॅप ऑक्टाहेड्रॉन आणि कॅप ट्रायगोनल प्रिझम. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर 8 जेव्हा असतो तेव्हा 2 प्रकारच्या क्युबिक स्ट्रक्चर तयार करतात ते. ठीक आहे, 8 लिगँड असणार ना. मग सेंट्रल मेटलच्या 8 कोपऱ्यांना 8 क्यूबच्या 8 कोपऱ्यांना 8 त्यामुळे त्याच्यापासून काय तयार होणार क्युबिक किंवा स्क्वेअर अँटी प्रिझम तयार होणार. ठीक आहे, सो या प्रकारचे जॉमेट्री काय करतील ते तयार करतील. त्यानंतर डोडेकाहेड्रॉन पण आहे. या प्रकारचे जॉमेट्री तो कोऑर्डिनेशन नंबर 8 तयार करतो. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर 9 जो आहे सो याची जी काही जॉमेट्री आहे ती ट्रायगोनल प्रिझम स्ट्रक्चर पासून काय केली जाते ती तयार केली जाते. ठीक आहे, सो थोडं किचकट आहे परंतु ते जेव्हा तुम्ही पाहाल बुकमध्ये तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर 10 पासून पण काय तयार होतं बायकॅप स्क्वेअर अँटी प्रिझम किंवा डबल ट्रायगोनल बायपिरामिडल यासारखे काय तयार होतात जॉमेट्रीज तयार होतात. ठीक आहे, मोस्ट कॉमन कुठल्या आहेत 2च लक्षात ठेवायच्या मोस्टली कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 हे 2च कोऑर्डिनेशन नंबरवर मोस्टली एक्झाम्पल्स असतात. मग जेव्हा कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तेव्हा 2 प्रकारच्या जॉमेट्री कुठल्या एक तर टेट्राहेड्रल आणि दुसरी कुठली स्क्वेअर प्लेनर. आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. ठीक आहे, आणि काही वेळेस काय होतं डिस्टॉर्शन जेव्हा होतं तेव्हा मग कुठले जॉमेट्री तयार केली जाते टेट्रागोनल जॉमेट्री तयार केली जाते. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपला सेकंड चॅप्टर होता इंट्रोडक्शन टू कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. यामध्ये आपण काय काय पाहिलं कोऑर्डिनेशन केमिस्ट्री काय आहे, त्यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स काय असतात, लिगँड्स काय असतात, चिलेटिंग लिगँड्स काय असतं, लिगँडचे टाईप्स कुठले असतात, त्यानंतर कॉम्प्लेक्स आयन्स काय असतात. ठीक आहे, या सर्व बेसिक डेफिनेशन पाहिल्या. त्यानंतर याचं नेमिंग कसं करायचं ते पाहिलं. IUPAC नॉमेनक्लेचर कसं करायचं ते पाहिलं आपण. ठीक आहे, मग यामध्ये काय काय पाहिलं नॉमेनक्लेचरमध्ये ॲनायनिक कॉम्प्लेक्स कॅटायनिक कॉम्प्लेक्स याच्यासाठी कुठले रूल्स आहेत, त्यानंतर नॉन आयनिक कॉम्प्लेक्ससाठी कुठले रूल्स आहेत. लिगँड्स 3 प्रकारचे असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि न्यूट्रल. मग पॉझिटिव्हसाठी कुठला काय यूज केलं जातं, पॉझिटिव्ह असेल तर IUM त्याचं एंडिंग केलं जातं, निगेटिव्ह असेल तर ओने एंडिंग केलं जातं आणि न्यूट्रल जे असतील त्याचे ॲज इट इज नावं किंवा काही कॉमन नावं आहेत ते यूज केले जातात. ठीक आहे, त्यानंतर मग ऑर्डर कशी असते लिगँडची त्याच्यामध्ये. नंतर प्रिफिक्सचं नेमिंग कसं केलं जातं, ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची, ह्या सर्व गोष्टी आपण काय केल्या याच्यामध्ये पाहिजे. मग कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, मग कोऑर्डिनेशन नंबरवरून वेगवेगळ्या जॉमेट्री. आणि नॉर्मली 2च कोऑर्डिनेशन नंबर व्यवस्थित करून ठेवायचे कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि कोऑर्डिनेशन नंबर 6. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया बघा नेक्स्ट चॅप्टर आहे वर्नर्स थेअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. वर्नर या सायंटिस्टनं कोऑर्डिनेशन कंपाऊंड विषयी काय केले होते, काही पॉस्ट्युलेट मांडले होते. मग त्याने कोऑर्डिनेशन थेअरी जी आहे किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतात कसे असतात हे त्याच्या थेअरीमध्ये प्रेडिक्ट केलेलं आहे. मग आपण ते डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.